मनाची। कोणत्याही परिस्थितीत पक्षाच्या बाहेरचा उमेदवार, जिल्ह्याच्या बाहेरचा उमेदवार चालणार नाही, प्रचार करणार नाही, अशा शब्दात 4 इच्छुक राष्ट्रवादीतील उमेदवार एकत्र येत त्यांनी भूमिका मांडली। आम्ही काय फक्त सतरंजा उचलायच्या काय, झेंडे घेऊन फिरायचे काय, अशा शब्दात सूचक इशारा प्रमोद इनामदार यांनी पक्षाला दिला। काही झालं तरी पक्षाने आमचे ऐकावे, अन्यथा वेगळा मार्ग धरू, असंही ते म्हणाले। आदरणीय अर्जुन कांबळे साहेब या चौघांनी रीतसर आम्ही त्या ठिकाणी पक्षाची जी काय अनामत रक्कम आहे ती त्या ठिकाणी भरून रीतसर आम्ही मागणी केलेली आहे। या ठिकाणी आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही रीतसर मागणी करा आणि तुम्ही कामाला लागा। आम्ही ह्या वेळेला बौद्ध समाजाचा उमेदवार आम्ही किंवा मातंग समाजाचा उमेदवार आम्ही देण्याची शक्यता आहे, कारण 42,000 मतं या मतदारसंघात आहेत आणि आजपर्यंत स्थानिक उमेदवार आणि पक्षाचा उमेदवार आणि बौद्ध किंवा मातंग उमेदवार जी लढाऊ जात आहे त्यांना आम्ही देणार आहोत म्हणून आम्हाला चौघांना कामाला लावायला सांगितलेलं आहे। आता विषय असा आहे की आमच्या कानावर आलेला आहे की इतर पक्षातले ज्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन केली, ज्यांच्या विरोधात आम्ही संघर्ष केला, जे जातीवादी आहेत, जे RSSवादी आहेत, अशा लोकांनी त्या ठिकाणी आमच्या पक्षावरती, महाविकास आघाडीवरती कुठं गळ टाकून बसलेले आहेत आणि आम्हाला उमेदवार मिळते का अशा पद्धतीने त्यांची त्या ठिकाणी इच्छा आहे। तर असं न करता आम्हाला कुठलाही बाहेरच्या पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी नको आहे। आम्ही स्वतःच्या पद्धतीनं आणि स्वतःच्या पक्षाचा त्या ठिकाणी आम्हाला उमेदवार हवा आहे। आम्ही तो जो बाहेरचा पक्षाचा उमेदवार जो आहे तो फक्त पैसा आहे आणि फार मोठं चलन आहे, पण ते पैसा कसा मिळवलेला आहे, कुठल्या माध्यमातून मिळवलेला आहे ते जनतेला मान्य नाही। सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता अशा पद्धतीनं आम्हाला राष्ट्रवादीला आणि महाविकास आघाडीला कुठल्या प्रकारे असा पैसा नको आहे आणि असे जे येणारे उद्योगपती आहेत, असे येणारे जे काय भ्रष्टाचारी लोक आहेत ते आम्हाला मान्य नाही। आणि जिल्ह्याच्या बाहेरचा या ठिकाणी बरेच या ठिकाणी आलेले आहेत की आम्हाला उमेदवारी द्या, आम्हाला साहेबांनी सांगितले, काही प्रकार नाही। आम्ही जिल्ह्याचा उमेदवार या ठिकाणी 42,000 मातंग आणि बौद्ध आहेत आणि प्रत्येकाकडं व्हॅलिडिटी आहे आणि प्रत्येकाकडं जाती दाखले आहेत। तर पक्षामध्ये एक निष्ठेनं मी गेले 20 वर्ष काम करतोय। आज आम्ही सर्व हे ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या पक्षाकडे, आमच्या पक्षाकडे रीतसर आम्ही मागणी केली आहे उमेदवारीची आणि संबंधित आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब व आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय संजय बजाज साहेब यांनी आम्हाला रीतसर कामाला लागण्यासाठी सांगितले आहे। तरीसुद्धा इतर पक्षातला घुसखोरी करत असेल किंवा इतर जिल्ह्यातला कोण येऊ पाहत असेल तर पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी व पक्षाने त्याचं ताबडतोब बंदोबस्त केला पाहिजे। माननीय शरद पवार साहेब आणि आमचे नेते जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही कोणत्याही अपप्रचाराला, कोणत्याही आमिषाला बळी न पडता, इतर पक्षात न जाता या तालुक्याचे नेते माननीय मनोज बाबा शिंदे, त्याचबरोबर शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजय बजाज साहेब, युवकांचा आधारस्तंभ राहुलदादा पवार साहेब आणि या तालुक्याचे पक्षाचे अध्यक्ष वास्परप्पा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी 4 उमेदवार या ठिकाणी मिरज विधानसभेमध्ये आम्ही फिरत आहे। आम्ही पक्षाकडे रीतसर मागणी केलेली आहे। आमच्या चौघांची एकच इच्छा आहे की बाहेरच्या पक्षाकडून घुसणा उमेदवार न घेता जो पक्षाच्या तळागाळापर्यंत पक्ष पोहोचवण्याचं काम करतोय अशा एकनिष्ठ कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी। आमचे नेते जयंतराव पाटील साहेब तसेच आमचे जिल्ह्याचे नेते संजयजी बजाज साहेब, राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राष्ट्रवादीचे विधानसभेचे चौघांनी फॉर्म भरलेले आहेत। तर आमची एवढीच मागणी आहे की बाहेरून आयात उमेदवार करून किंवा काही सामाजिक कार्यकर्ते जे स्वतःलाच नेते समजतात अशा लोकांनी काहीतरी लोकांना उठवून बसवले, पाकिटबहादर लोकांनी, की तुम्ही या, तुम्ही थांबा निवडून येशील। पण तसं नाही आहे। मिरजेचा हा इतिहास आहे की काम करणारा आणि गोरगरीबातला असला तरीही इथे जनता स्वीकारते आणि चांगल्या आणि होतकरूच उमेदवाराला इथे जनता निवडून देते।